झी 24 तास एक पाऊल पुढे। जर तुम्ही आर्थिक व्यवहार चेक न करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात किंवा सही करताना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते। कसं पाहूयात या रिपोर्टमधून। चेक धारकांनो सावधान, चेक लिहिल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घ्या सही। तुम्ही चेकवर सही केलीये? चेकवरची सही चुकली तर नाही ना? खरं तर ही किरकोळ चूक आहे, पण आता चेक धारकांना ही चूक भलतीच महागात पडण्याची शक्यता आहे। जर चेकवर सही करताना चूक झाली तर चेक बाउन्स झाल्यास तुमच्यावर होणार फौजदारी कारवाई। किरकोळ चूक पडेल महागात। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिलाय। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, चेकवरील सहीत तफावत आढळल्यास ठरणार गुन्हा। चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी, कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाउन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई करा। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्यायाधीश सुधा मिश्रा यांच्या खंडपीठानं गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवत हा निकाल दिलाय। गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल, चेकधारकानं चेक दिल्यानंतर आपल्या खात्यात चेक वटवण्या इतकी रक्कम न ठेवल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। मात्र सहीतल्या फरकामुळे चेक बाउन्स झाल्यास खातेदारावर फौजदारी कारवाई करता येणार नाही। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना हेही स्पष्ट केलंय की अशा प्रकरणात बँकेनं चेक परत करतेवेळी संबंधित खातेधारकाला नोटीस देणं आवश्यक आहे। तसंच खातेदाराविरुद्ध फौजदारी खटला भरण्यापूर्वी त्याला ती रक्कम जमा करण्याची संधी दिली पाहिजे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।